यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन करावे. गुडघे गेले दुखून, बसून बसून गुडघे गेले दुखून, पाठ गेली अवघडून, मान गेली तुटून, पट्टदिशी कार्यक्रम संपून घरी जाऊ म्हटलं तरी दुसरे बारसकर सर आले कुठून. अशा तुमच्या मनात सगळ्यांच्या भावना आहेत. दुसरे आता वक्ते बोलणार आहेत म्हटल्यावर अर्ध्या जणांच्या हार्टबीट्स वाढल्या. आता काय खरं नाही, आता ह्यो बाबा आपल्यावर एक तासभर काय थांबणार नाही, मग अवघड आहे. First of all, I'd like to say thank you for giving this golden opportunity to present myself in front of you. I would like to take your only few minutes. First of all, thanks for inviting here. आपले डॉक्टर दत्तात्रय मचाले सर, प्राचार्य विजी पानसकर सर, त्याचबरोबर प्रकल्प अधिकारी श्री अवधूत चव्हाण सर आणि अमोल सर, आणि इथे इन्व्हाइट केला आम्हाला बोलण्यासाठी, थोडा वेळ दिला. Actually, I would like to tell about something about the competitive exam. But some students are from the competitive field and some are the college students I saw. That's why I'd like to. किती वेळ तरी मी स्पीच देत असताना लाईट जाते पण माझ्यात काही इफेक्ट होत नाही. याचा आवाज गेला का माझा आवाज फक्त मी वाढवतोय. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारे बरेच विद्यार्थी खेड्यापाड्यातले पण ते पास होत आहेत. त्यासाठी विश्वास नागरे पाटील सर नेहमी भाषणाची सुरुवात करत असताना एक वाक्य म्हणतात, माझ्या जमलेल्या गोड गोंडस देखण्या सुंदर रान फुलांनो, माझ्या जमलेल्या गोड गोंडस देखण्या सुंदर रान फुलांनो, मी तुम्हाला रान फुलांनो याच्यासाठी म्हटलो, की या रान फुलांना काळी कसदार जमीन, योग्य हवामान आणि भरपूर पाऊस ज्याही मिळतो त्याही रान फुलं अशी उमलतात की यांच्या समोर पुण्या मुंबईचे झेंडू मोगरे गुलाब फेके पडतात. ती रान फुलं म्हणजे तुम्ही आहे, ती रान फुलं तुम्ही आहे. यू कॅन डू एनीथिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल, खूनी जिगर नहीं तो अश्क पीने का मजा क्या है, खूनी जिगर नहीं तो अश्क पीने का मजा क्या है, दिल हो अगर गम से खाली तो जीने का मजा क्या है. खूनी जिगर नहीं तो अश्क पीने का मजा क्या है, दिल हो अगर गम से खाली तो जीने का मजा क्या है. और आज के इस प्रोग्राम जिन्होंने ऑर्गेनाइज किया है उनके लिए आपकी तरफ से जोरदार तालियां ना हो तो इस प्रोग्राम का मजा है. I'd like to say something about the positive thinking. I'd like to motivate you. मी तुम्हाला एक 10 ते 15 मिनिटच मोटिवेट करेन आणि I'd like to stop here. Because बराच वेळ तुम्ही इथे थांबलाय. पेशन्स खरे तुमचे असतात. वक्त्याला जातात माईक आल्यानंतर आम्ही एकदा तापल्यावर एकदा असा कार्यक्रम झाला आणि एक उदाहरण म्हणजे माईकवर अशी भरगच्च गर्दी होती आणि मी भाषण देत गेलो. अर्धी लोक उठून गेली, अर्धी राहिली. मी काय ढाण्यावर थांबायला तयार, अर्धी तरी आहेत ना, आणि करंट फुल आणि भाषण गेलो अर्ध्यातली उठून गेली, थोडीच राहिली 10%. तरी मी बोललो राहू दे, 10% तरी सापडलेत ना, सोडायचे. तरी भाषण दिलो ती मी विचारी उठून गेली, एकटंच थांबलो. आणि तो एकटा काय जाईना, मी काय थांबेना. शेवटी वैतागून मी थांबलो. त्याला म्हणलो, तुला माझं एवढं भाषण आवडलं तरी सगळेजण उठून गेले, तू का नाही गेला. अहो साहेब कसा जाऊ, ते साऊंड सिस्टीम माझा आहे, तुमचं बंद केल्याशिवाय मी जाणार नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग बाबतीत सांगेन, बाळा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल, सम स्टुडंट्स आर फ्रॉम द कॉमर्सचे कोण ज्यांना मी बाहेरून हात आणले, जरा हात वरती करा. बाहेर गेलेल्यांना हात आणले, बिचारे बाहेर चालले होते, मी त्यांना धरून हात आणले पुढे जाऊन. त्यांनी माझा मान टाकला आणि बसले थोडं. तर बाळानो स्पीच कुठे जरी असले, आय नो इट, some of the listening the speech, it is a boring process, I can understand it. पण 9 जरी बोरिंग स्पीच असले आणि एक जरी चांगलं असलं, एक बडा मोठा स्फोट होण्यासाठी एक स्पार्क सफिशियंट आहे. लायटरचा एक स्पार्कच असतो, पण धमाका मोठा होतो. तो स्पार्क तुम्हाला कुठल्या स्पीच मध्ये, कुठल्या मोमेंट मध्ये, कुठल्या मिनिटामध्ये, कुठल्या सेकंदामध्ये मिळेल सांगता येत नाही. सो स्पीच अटेंड करा. बाहेर जाऊन काय करणार होते कॉमर्सचे स्टुडंट्स, लई सिरियस तुम्ही लेक्चर करणार होता मला माहित आहे. आतापर्यंत तुम्ही किती सिरियस लेक्चर करता तुम्हाला माहित आहे. नो नीड टू एक्सप्लेन. मुलं सर नाही बाहेर चालली होती पळून, क्या नाही सर जर आमचं लेक्चर आहे, जसं की आम्ही कधी कॉलेज केलेलं नाही, आम्हाला तुम्ही लेक्चर कसं करताय माहिती नाही. आयुषचे लेक्चर अटेंड केले सर, कॉमर्सचे लेक्चर. अर्ध्या निम्या मुलांना अजून
सब्जेक्ट सगळे माहित असले तर पास झाले. सो एक गावातली टेकडी असते. एक 2-3 उदाहरण सांगेन मी, थांबेन, जास्त वेळ घेत नाही. एक गावात उंच टेकडी असते आणि त्या टेकडीच्या उंचावरती टोकापर्यंत आतापर्यंत कोण जाऊ शकलं नव्हतं, कारण ते अशक्य मानलं जात होतं. गावातले 10 तरुण तुमच्यासारखे ठरवतात काय व्हायचे होते, आपण या टेकडीच्या टोकावर जायचं. ते ठरवतात आणि त्यांनी टेकडीवर चढायला चालू करतात. टेकडीचा 50% भाग ते चढून वरती गेलेले असतात. तोपर्यंत गावातले सगळे लोक जमतात, सरपंच येतो, सगळे आसपासची लोक येतात, मीडियावर येतात, वळायला चालू करतात, वर जाऊ नका, वर जाऊ नका, पडाल पडाल खाली या. त्या 10 जणांपैकी 5 जण घेऊन खाली येतात. किती जण राहिले? काही जण बोलत नाही. पण जो बोलणार नाही त्याला मी शाप देणार, त्याचं लग्न ठरवणार नाही. टेकडीवर 10 जण गेले, त्यातले 5 जण खाली उतरले. किती जण राहिले? आवाज वाढला. म्हणजे लग्नाला हवी नसेल, लग्नाचा विषय म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. 5 जण खाल्लेले, राहिलेले 5 जण मात्र ढाण्यावर होते, भीने गेले 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 टेकडीच्या अगदी जवळ गेले उंचाच्या, आणि त्यातले 3 जण घेऊन खाली आले. किती जण राहिले? दोघं राहिले. दोघं पार 90% टेकडीच्या जवळ गेले होते. ही टेकडी समजा पार इथपर्यंत आले होते. त्यातले 1 जण घेऊन खाली आलं, पडेल मरेल म्हणून. किती जण राहिले? एकटा मात्र तो तुमच्यासारखा होता. ढाण्यावरती गेला, झेंडा लावला आणि खाली आला. आल्यानंतर काय सगळीकडे त्याचं कौतुक, हार, सगळीकडे कौतुक, शेकन, लई भारी कौतुक. कसं काय, कॉन्फरन्स वाले, प्रेस वाले सगळे आले, सरपंच आले, हार बीर घातला. त्याला विचारत चालू केलं, तुझ्या बरोबर 10 जण गेले होते, तुझे 9 मित्र खाली आले, तुला भीती नाही वाटली का? तो म्हणला काय. बाकीच्यांनी प्रेस वाल्यांनी विचारलं, कसं काय केलं, आतापर्यंत अशक्य होतं, तूच कसं काय केलं? किती जण खाली या खाली म्हणत होते, तरी तो आला नाही, डगमगला नाही, तू हे कसं केलं? तो म्हणला काय. कोणी बी विचारली प्रश्न, तो म्हणायचा काय. त्या गर्दीत ना त्याचा एक मित्र आला, म्हणला अरे त्याला काय विचारताय, ते बहिरा आहे. तो बहिरा आहे बाळानो, तो बहिरा होता म्हणताना तो जिंकला. हे जग तुम्हाला 97% जग निगेटिव्ह थिंकिंग करलाय. यू कॅनॉट डू इट. जो म्हणतोय नाही कॅनॉट डू इट, त्याला सांगा आय कॅन डू इट. मी करू शकतो, आय कॅन डू इट. हे सत्य सगळे लोक वळायला पाहिजे. मला हे कॉमर्स वाले, 11वी वाले सांगा मी पहिला नंबर काढणार, लगेच येणार. लई मोठं बोललो, एवढं शकतो. निगेटिव्ह बोलायला सगळे गल्ली वळतात. मी पोलीस भरती क्रॅक करणार, मी एमपीएससी क्रॅक करणार, लगेच 100 उदाहरण म्हणा. ते म्हणणार लगेच 4 वर्ष झाली मी एमपीएससी करत होतो, ते एवढं काही सोपं नाही. अहो कोरोनाच्या काळात तुम्ही ते 3 मीटर डिस्टन्स मेंटेन करत होता, ते कोरोना होऊन जात तरी होता. निगेटिव्ह लोकांपासून डिस्टन्स मेंटेन करा. ते स्वतः अपयशी असतात, ते अपयश सर्कल पसरवतात. तुम्ही त्याला डिस्कनेक्ट करा. अपयशी लोक जवळ आसपास ठेवायची नाही. यू शुड बी एव्हरी टाइम यू शुड बी पॉझिटिव्ह. समंदर सभी के लिए एक है, समुद्र सगळ्यांसाठी एकच आहे. पण त्या समुद्रात काही जण फक्त बीच वरती पाय भिजवतात, काही जण मध्ये जातात, मासे पकडतात, काही जण मधोमध जातात आणि हेरे घेऊन येतात. समुद्र सगळ्यांसाठी तोच आहे. समंदर सभी के लिए एक है, जिंदगी सभी के लिए एक है. कोण पोलीस होते, कोण वरचा अधिकारी होते, कोण काय होते, डिपेंड्स ऑन यू व्हॉट यू आर डूइंग हियर. आर यू गेटिंग व्हॉट आय एम टेलिंग? आपण कसा केलोय, काय करतोय, ताळमेळच नाही. बरीच मुलं काय करतोय, मी 12वीला आहे, सायन्सला आहे, काय करतोय, मी पोलीस भरती करतोय. अर्ध्या जणांना विचारलं, नाव ही इज डुइंग द ग्रॅज्युएशन, काय व्हायचंय तुला पुढे? नाही बघूया जरा, अजून काही ठरवलेलं नाही. एमलेस वेड इंजिनियर एम पाहिजे. ते एमच्या बाबतीत मी सर चेष्टेत एक उदाहरण देत होतो प्रत्येकाला. एक मुलगा असेल, त्याला एक जण पत्ता विचारतोय, तो पत्ता बघतोय आणि म्हणतोय पुढे जा. पुढे गेल्यानंतर 3 चौक लागतील. पहिला चौक सोड, दुसरा चौक सोड, तिसऱ्या चौकात जा. तिसऱ्या चौकात गेल्यानंतर 3 रोड लागतील. पहिला रोड सोड, दुसरा रोड सोड, तिसरा रोड मध्ये जा. तिसऱ्या रोडला गेल्यानंतर 3 अपार्टमेंट दिसतील. पहिला पत्ता विचारलाय, मी पत्ता सांगायला नाही. तो म्हणते 3 अपार्टमेंट दिसतील. पहिला अपार्टमेंट सोड, दुसरा अपार्टमेंट सोड, तिसऱ्या अपार्टमेंट मध्ये जा. तिसऱ्या अपार्टमेंट मध्ये गेल्यानंतर 3 फ्लॅट दिसतील. पहिला फ्लॅट सोड, दुसरा फ्लॅट सोड, तिसऱ्या फ्लॅट मध्ये जा. तिसऱ्या फ्लॅट मध्ये गेल्यावर 3 कपाट दिसतील. पहिलं कपाट सोड, दुसरं कपाट सोड, तिसरं कपाट उघड. तिसरं कपाट उघडल्यावर तुला 3 फोटो दिसतील. 3 अल्बम दिसतील. पहिला अल्बम सोड, दुसरा अल्बम सोड, तिसरा अल्बम उघड. तिसरा अल्बम उघडल्यावर त्या 3 फोटो दिसतील. पहिला फोटो सोड, दुसरा फोटो सोड, तिसरा फोटो बघ. तो फोटो माझ्या आईचा आहे. त्या आई शपथ मला हे पत्ता माहिती. आज आपण बसलो, असं कधी झालं बस मध्ये आपण बसलोय, कंडक्टर जवळ आले, फेरी म्हणतो तिकीट कुठलं काढायचं आहे, आपण म्हणतोय थांबा जरा विचार करून सांगतो. घरातून निघताना आपण ठरवलेलं आहे. तसं बाळा या करिअरच्या गाडीत बसत असताना पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे व्हॉट आय वॉन्ट टू बी. मला काय करायचं आहे, मला व्हॉट आय वॉन्ट टू बी, मी काय करणार आहे. आपण एमच नाही आपलं, देन हाऊ विल यू गेट द सक्सेस. आपण नेहमी आशावादी पाहिजे. आता अमोल सरांनी तुम्हाला स्पीच दिलं,
अमोल सर काय तुम्हाला अजून बाळांनो काहीच नाही, तुम्ही सरांना थोडेफार यातले जे खरोखर धरती मुलं अभ्यास करत होते त्यांना सर काय म्हणत होते 100% काल, पण जे नवीन विद्यार्थी होते जे कॉलेजचे त्यांना हे थोडंफार डोक्यावरून गेलं असेल, ज्यांनी कधी एमपीसी केलेलेच नाही, फक्त स्पीच आले. आणि अडचण अशी आहे त्यांच्याजवळ नॉलेज, यू डोंट नो व्हॉट इज द डेप्थ ऑफ हिज नॉलेज. सरांनी बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलेत माझ्याबरोबर माझ्या अकॅडमी मध्ये. सर गेली 8 वर्ष शिकवतात. माझी स्वतःची बारस्कर अकॅडमी आहे, बारस्कर स्कूल आहे, जवळजवळ 700-750 विद्यार्थी 40 शिक्षक माझ्या हाताखाली तिथे वर्कआउट करतात. 2 स्कूल आहेत, एका स्कूलचा मी प्रिन्सिपल आहे, दुसरे माझे भाऊ प्रिन्सिपल आहेत. ते बऱ्याच त्या माझ्या याच्यात सर गेली 8 ते 9 वर्ष झाले कंटिन्यू टीचिंगला. खूप डेप्थ नॉलेज आहे. सरांनी तुम्हाला 4 वेळा सांगितलं, काही विचारलं लगेच सांगतो. कारण खरोखर त्यांनी आम्ही मुलांना त्यांची आतापर्यंत मुख्य परीक्षा पास झाली. बरेच जण खोटं बोलतात, मी 4 परीक्षा पास आहे, मी 5 परीक्षा पास आहे. आम्ही एका सेमिनार मध्ये सरांचे मुख्य परीक्षा पास झालेले सगळे फायनल स्टोरी कुणी मी आणणार. डेप्थ नॉलेज आहे, पण सरांच्या डेप्थ नॉलेजला तो वर्ग कसा पाहिजे. एमपीसी करणारे पाहिजे, भरती पाहिजे, पोलीस भरती पाहिजे आणि हातात खडू फळा पाहिजे. देन व्हॉट ही इज गोइंग टू एक्सप्लेन यू कॅन अंडरस्टँड. म्हणून मी माझा टॉपिक, मला ही स्पर्धा परीक्षेबद्दल बोलायचं होतं, पण काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणार आहेत, काही जण नाही आहेत. सो आय चेंज इमिडिएटली माय टॉपिक. सो आय वुड लाईक टू टेल समथिंग अबाउट दिस पॉझिटिव्ह थिंकिंग. भावना नेहमी आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, आपण नेहमी आशावादी राहिलं पाहिजे. एक राजा असतो, 2 कैदी असतात, त्या कैद्यांना दुसऱ्या दिवशी फाशी होणार असते. राजा जाऊन कैद्यांजवळ जातो आणि म्हणतोय उद्या तुम्हाला दोघांना फाशीची शिक्षा आहे, शेवटची इच्छा काय आहे सांगा. पहिला कैदी म्हणतोय काय आता काहीतरी इच्छा असेल तर उद्या तुम्ही मारणारच आहे, आई वडिलांना भेटायला द्या. ठीक आहे, त्याला भेटवतात. दुसरा कैदी म्हणतोय, दुसऱ्या कैदीला राजा विचारतोय उद्या तुलाही फाशीची शिक्षा आहे, तुझी काय इच्छा आहे. तर तो राजाला म्हणतोय राजा ज्या घोड्यावरून तुम्ही फिरताय, ज्या पांढऱ्या घोड्यावरून तुम्ही फिरताय, जो तुमचा आवडता घोडा आहे, त्या घोड्याला मला हवेत उडवायचं आहे. माझी इच्छा आहे की त्या घोड्यावर तुम्ही उडत जावं, या इकडे तिकडून जावं. राजा म्हणला मी काय तुला कळवलं का, तुला मरायचं नाही म्हणता तू हे थाप मारवलं. कैदी म्हणला राजा मी तुमच्या ताब्यातच आहे ना, मला 6 महिन्याचा वेळ द्या. 6 महिन्यात जर मी तुमच्या घोड्याला जर हवेत उडवायला नाही शिकवलं तर मला मारून टाका. आज मारायचं 6 महिन्यात मारा. राजाला मी पटलंय, कधी मारायचं आहे, चुकून घोडा उडलास तर. मग राजा म्हणला ठीक आहे, तुला 6 महिने दिले, पण 6 महिन्यानंतर लक्षात ठेव तुझी मान आणि माझी तलवार. ठीक आहे म्हणला राजा, काय तुमच्या ताब्यात आहे, कुठं थांबला, इथंच मी प्रयोग करणार सगळे. ठीक आहे, ठरलं सगळं. राजा गेला. दुसऱ्या 2 कैद्यांची मग चर्चा. तो कैदी म्हणला खरं सांग तू राजाला दंडोरी नाही, थाप दिली नाही. होय म्हणलं थापच दिली. तू खरोखर राजाला उडं मारायला, राजा नव्हते घोड्याला उडं मारायला. तो म्हणला नाही, घोडा कसं काय उडत. मग राजाला कसं काय म्हणला तू. मग पहिला कैदी म्हणला ठीक आहे मी उद्या मारणार आहे, तू 6 महिन्यानं मारणार आहेस. मग काय कमवलं. तो कैदी जे उत्तर देतोय ते ऐका. तो म्हणतोय एक तरी पहिलं मी तुझ्यापेक्षा 6 महिने जास्त जगलो. पहिली कंडिशन. 6 महिन्यात काय होईल कुणाला माहित आहे. 6 महिन्यात घोडाच मेला तर. राजाला मी म्हणू शकते ना 6 महिन्यात उडवलं होतं, घोडा गेला माझी गाडी. आणि 6 महिन्यात राजाच मेला तर शिक्षा कोण देणार. आशावादी पाहिजे. सपने उन्हीं के पूरे होते हैं जिनके सपनों में जान होते, पंखों से कुछ नहीं उड़ा तो हौसलों से होती है. स्वप्न ते नाही जे झोपल्यानंतर पडतं, खरं स्वप्न ते आहे ज्याच्यात आपल्याला झोपच लागत नाही. वी शुड बी फ्रेश. वेळ लागला पाहिजे. एमपीएससी करणारे विद्यार्थी असतील लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही एमपीएससी चा फॉर्म भरताय त्यावेळी सगळे व्हॉट्सअप आणि मोबाईल पेटून टाकायचा. आज दिवसभर यंग जनरेशनला काय काम नाही. तिकडे एमपीएससी चे फॉर्म भरावे, तिकडे हाय, तिकडे त्याची गर्लफ्रेंड म्हणते हाय, ह्यो म्हणते मिस यू, ती म्हणते मिस यू टू, ह्यो म्हणते लव यू, ती म्हणते लव यू टू, ह्यो म्हणते मी बेकार, ती म्हणते मी बेकार टू. अरे तुम्ही काय करताय, तुम्ही सॅक्रिफाईस काय करताय त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. टू सॅक्रिफाईस. 2 वर्ष कोण मेलं तर कोणाच्या मातीला तुम्ही जायच नाही. तुम्ही नाही गेला तर मेलेला माणूस उडून बसणार आहे ना. तुम्ही काय बोलतच नाही. शाप लक्षात आहे. 2 ते 3 वर्ष एमपीएससी करताय. एखादा माणूस मेला, पाहुण्याचा मेला, मातीला जायचं नाही, तो 1 दिवस सुद्धा घालवायचा नाही. तुम्ही नाही गेला तर मेलेला माणूस उठून बसणार आहे का. कुणाच्या लग्नाला जायचं. लग्नाला बाळांनो त्याच जायचं जे लग्न तुम्ही गेल्याशिवाय होतच नाही. स्वतःच लग्न. एवढं स्वार्थी पाहिजे तुम्ही. देन यू कॅन गेट सक्सेस. नाही की बर्थडे चाललं बघा तोडवर करून, भाई का बर्थडे, भाई का बर्थडे, भावा का बर्थडे.
ते दिवसभर हिंदत राहिला भावानं तुम्ही जगाची लग्न करत फिरला तर तुमचं लग्न होईल का? चिठ्ठी काय वाचून दाखवली मुलांना ती एक्साइटमेंट असं काय बरं सरांनी भाषण बंद करा म्हणून सांगितलं असेल का अजून काय तर ते नाही सांगितलं तुमच्या मनात नाही सांगितलं ठीक आहे 5-10 मिनिटं जास्त वेळ घेत नाही बाबा म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह पाहिजे युश आणि लक्षात ठेवा जे तुम्ही करणार आहे पॉझिटिव्ह रेस काय असते सांगतो आजपासून मी सांगतो ते करायचं तुमच्या आयुष्यात चेंजेस येतात तुम्ही पॉझिटिव्ह हे पाहिजे तुम्ही जे जे स्वप्न बघताय नाही ते सगळं सत्यात येते सगळं सत्य येते तुम्ही विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे त्याचं उदाहरण मी स्वतःच आधी सांगतो मला मी शिवाजी मी पीएसआय एक्झाम वगैरे दिले मी पीएसआय एक्झाम पास आउट आहे ते होते 200 जरा बाजू ते स्टडी करत असताना शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये मला पल्सर गाडी आवडत होती पल्सर गाडी म्हणजे त्यावेळीची ड्रीम बाईक आवडत होती पैसे नव्हते पण पल्सर घ्यायची पप्पांना जर पल्सर गाडी घ्या म्हणलं तर पप्पा बडबडायला लगेच चालू करणार पैशाचा काही विषय नव्हता त्यावेळीची परिस्थिती मी माझ्या जीवनात ते बदल घडले ते सांगायला तुमची मी 2-3 उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल पल्सर गाडी घ्यायची होती मग मी पप्पांना सांगितलं पप्पा पल्सर घ्यायचे पप्पा पहिले नाही म्हणले मग सारखी पाठीमागे लागलो पप्पा म्हणले शेवटी जुन्या बाजाराच्या गाडीत बघ कुठली तुला पसंत पडते मग बाबांना जर मला पल्सर घ्यायचे किंवा तुम्हाला पल्सर बाईक घ्यायचे रोडवर किती जरी गाड्या गेल्या तर तुम्ही कुठल्या गाडीकडे बघणार जी गाडी घ्यायची त्या गाडीकडे बघणार ना आपण कशी दिसते कुठलं मॉडेल घ्यायचं मग मी गाड्या जुन्या बघितल्या मला जुनी पसंत पडेनाच मग पप्पा म्हणलं कधी घेऊन द्या पण नवीच घेऊन द्या योगा गाला बाबा काय झालं ते बघा खुदा के खजाने में किसी बात की कमी है ही नहीं सिर्फ मांगने वालों की कमी है त्याच्याजवळ कुठल्याच गोष्टीची कमी नाही तुम्ही मागायला कमी पडताय शेवटी एक वेळ आली मी शोरूम गाडी घेतली मला पाहिजे होता त्यावेळेस 76 नंबर घेतला सगळं झालं माझी व्हील पॉवर स्ट्रॉंग होती मी तिथंच आटून राहिलो पल्सर्स पाहिजे नवीनच पाहिजे फॅन्सी नंबर्स पाहिजे ते मला मिळालं त्याच्यानंतरचं उदाहरण देतो माझ्याकडे पहिली उनो गाडी साधी होती कुठल्याही फंक्शनला गेल्यानंतर घरातले सगळे फंक्शनला जायचे उतरून आणि मी मात्र त्या काचा सगळ्या चढवा गोल पुन्हा ते बटन दाबा सगळं ते लॉक करून पाठीमागून वॉचमन सारखं ड्रायव्हर असतो पाठीमागे मला वाईट वाटलं आणि त्या दिवशी फंक्शनला कोल्हापूरला फंक्शन होता माझ्या साईडला इंडिगो गाडी आहे त्या दिवशी सांगली मी 15 वर्ष आधी सांगलो आणि मी मात्र काचा चढवा लागले आणि ते लगेच बटनावर पॉवर इकडे काच आली तिकडे काच आली माझ्या गेली मला लई वाईट वाटलं तो माणूस गेला मी काचेनं वापरून गेलो कसं आहे मला ती गाडी एवढी आवडली मी सेम टू सेम तसलीच गाडी आणली मग ती गाडी चांगली होती मग त्याची एसी चालत नव्हती मग एका मित्राची इनोवा बसलो इनोवाची इच्छा झाली इनोवा घेतली असं करत करत बाबा ठीक बऱ्या गाड्या घेतल्या आता मी म्हणजे अतिशय वाटेल मी जी मला एक ब्रँडेड प्राइम कार पाहिजे होती मी ती बी घेतली दुसरी पाहिजे ती बी घेतली मी माझी आत्ती इथली कराडचीच आहे त्यांचं ऑफिस एकदम सगळं पॉश आहे लहानपणी मी जायचो मला वाटायचं माझं एक ऑफिस असलं पाहिजे एसी असली पाहिजे आज माझं एसी ऑफिस वगैरे सगळं आहे मला मी ज्या क्लासेस चालू केले 4 ते 5 मुलांवरती क्लास चालू करत होतो मग त्यावेळी कुठेतरी स्पीचला वगैरे जायचं तिथे मोठी मोठी स्कूल असायची मला वाटायचं माझी स्वतःची स्कूल पाहिजे बाबा मी स्वतःची स्कूल काढली मी स्कूलचा फाउंडर मेंबर आहे मी स्कूलचा प्रिन्सिपल बी आहे जे जे मी स्वप्न बघितले ते सगळे प्रत्यक्षात आले कारण विल पॉवर माझी स्ट्रॉंग होती तुमची विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे मला पोलीस भरती व्हायचं आहे ना व्हायचंच आहे 1 वर्ष लागू दे 2 वर्ष लागू दे 3 वर्ष लागू दे आय वॉन्ट टू बी मला कॉन्स्टेबल व्हायचं मला वर्दी पाहिजे मला अधिकारी व्हायचं अहो साधं लग्न सुद्धा करताना लग्न झाल्यावर प्रत्येक मुलाची इच्छा असते कॅटरीना कैफ सारखी बायको पाहिजे ऐश्वर्या राय सारखी पाहिजे मग पप्पा चिडते तुझं तोंड बघितलं का अशा पप्पा म्हणाले माझं तोंड कसं नसतो पण मला दिकणीच बायको पाहिजे मग पप्पा म्हणाल बा मग दिकणी बायकोसाठी 2 कंडिशन आहे तू देखणं पाहिजे पगार देखणं पाहिजे मग मला आता आपलं देखणं पण काही बदलता येत नाही पगार तरी देखणं करू शकतो आपण नोकरी मिळवणार होतो आणि त्याला ती गोरी पण पाहिजे विल पॉवर पाहिजे आता तू म्हणा बारस्कर सरांच्या भाषणात काय शिकले चांगली बायको कशी मिळवली हे नाही हे पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे वी कॅन डू इट मी ते करू शकतो बघा एक वेळ होती की कितीतरी शास्त्रज्ञांनी आधी सांगितलं की पक्षा व्यतिरिक्त कोणी सुद्धा वरती हवेत उडू शकत नाही राईट पण तुम्ही जे विमानावरती उडालो ना जे आधी अशक्य होतं इम्पॉसिबल ते पॉसिबल झालं ना अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला इम्पॉसिबल वाटतात जोपर्यंत आपण नाही करत तोपर्यंत आपल्याला इम्पॉसिबल वाटतात आपण ते केल्यानंतर सगळं होते जे तुम्ही करणार आहे ते कर्माची फळ आहे तुम्ही चांगलं करत गेलाय चांगलं तुमच्याबरोबर होणार आहे तुम्ही विनाकारण एखाद्याला कानाखाली मारली
ती रिटर्न फिरून येऊन तुम्हाला कानाखाली बसणार आहे. तुम्ही बिना एखाद्याला मदत केली ती ब्रह्मांडात परत जाऊन तुमची मदत होणार आहे. तुमचा एखादा दुश्मन आहे त्याचं वाईट होऊ दे म्हणून कधी म्हणायचं नाही. तुमचा एखादा दुश्मन आहे, शत्रू आहे, आपण म्हणतो त्याचा ऍक्सिडेंट होऊ दे, मरू दे. ऍक्सिडेंट त्याचा होत नाही. ह्या रेस तुमच्या ब्रह्मांडात जातात, तुमच्या इच्छाशक्ती ब्रह्मांडात जातात आणि त्या पुन्हा तुमच्यावरच पडतात. तुम्ही त्याचा ऍक्सिडेंट व्हावा म्हणता, ऍक्सिडेंट आपलाच होतो. मग उलट म्हणायचं आपण, शत्रू आहे ना त्याचं चांगलं होऊ दे. कोणा चांगलं होणार? आणि गप झाली वेळ. हा म्हणून म्हणतात का नाही, त्याचं हे रेस आहे तो ब्रह्मांडात आहे. तुमच्या प्रत्येकाचा मोबाईल आहे, कुठल्या तरी कंपनीचा मोबाईल आहे, अचानक कुठं आला? अचानक नाही आला. कुठतरी ऍड बघितली, कुठल्या तरी मित्राचा मोबाईल बघितला, डोक्यात तेच विचार आले, पैसे नव्हते, जोडाजोडी केली, पण त्याच कंपनीचा मोबाईल घेतला. बरेच मुलं आहेत, बॉईज आहेत, तुमची कुठली तरी बाईक असेल, ते विचार केला, बघितले, आधी बाळानं डोक्यात विचार येतात, मग ते प्रत्यक्षात सगळं होतंय. तुमच्या मनात विचार आणायचं काम हे सगळं आम्ही करत असतो. तुमच्या मनात त्याआधी विचार आले पाहिजे, तुमच्या मनात तो स्पार्क आला पाहिजे. येस आय कॅन डू. का नाही करू शकत तुम्ही? फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. एक आणि ही कर्माची फळं आहेत ना, तुम्ही जसं करणार आहे तेच तुम्हाला भोगायला लागणार आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो. एक सफरचंदची बाग असते आणि एकदम चोर असतो, त्याची इच्छा झाली की चला कोण बघत नाही, शेतकरी नाही, आपण ते सफरचंद तुडवेने खाऊया. बघतो तो, बघायचं काम कोण करतात? डोळे. डोळे बघतात, पण सफरचंद खाण्यासाठी चालत कोण जातात? पाय. पाय किती गेले की तोडतंय कोण? हात. खाते कोण? तोंड. जाते कुठं? पोटात. आणि समजा अचानक ते पोटात गेले, तिकडनं शेतकरी आला, दांडके बसणार कुठं? पाठी. पाठी दांडके बसणार, पाणी कुठून येणार? डोळ्यात. बघितलं होतं कोणी? आलं का तिथे पर्यंत? जिसने देखा वो गया नहीं, जो गया उसने तोड़ा नहीं, जिसने तोड़ा उसने खाया नहीं, जिसने खाया वहां रहा नहीं, गया वो पेट में, डंडे पड़े पीठ पे, जब डंडे पड़े पीठ पे तो आंसू निकले आंखों से, जिसने वो देखा था. हे रिसायकल आहे. तुम्ही जे करणार ते फिरून येणार आहे. कंपनीचा मोठा मालक होता, त्याला कशाचा राग आलता काय नाही, त्याने मॅनेजरला कानाखाली दिली. मॅनेजरचा काही दोष नव्हता, मॅनेजरला लय राग आला, पण मालकाला मारू कसं आला? नोकरी जाईल. हाँ, मालिक को किस बात का गुस्सा था? उसने खींच की थी मैनेजर को, मैनेजर ने खींच की थी अपनी बीवी को. घरी गेला बायकोला कहा दिली. आता बायको नवऱ्याला तरी कशी उलटी मारणार? 2025 मध्ये तर नाही, पुढचं काय माहिती नाही कशी मारणार. बायकोला राग आला, विनाकारण नवऱ्याने कानाखाली दिली. बायकोला राग काढला, मोठ्या मुलाला दिली कानाखाली. आता मोठ्या मुला आई वडिलांना कसं उलटा मारणार? त्याला बारक्या भावाला दिली कानाखाली. कानाखाली परत कशी चालले बघा. आणि बारका भाऊ ते लई चिडलं, काय संबंध आहे मला मला त्यांचं टेन्शन बघू दे, मला मारायचं काय संबंध? मालिक ने खींच की थी मैनेजर को, मैनेजर ने खींच की थी बीवी को, बीवी ने खींच की थी अपने बड़े बेटे को, बड़े बेटे ने खींच की थी अपने छोटे भाई को, छोटे भाई को बड़ा गुस्सा आया. त्या बारक्याला लई राग आला, ते चिडलं आणि गेला अंगणात. कुत्रा समोर दिसलं, कुत्र्याला घातला, कुत्र्याला लागलं, कुत्रं पिसाळलं. आणि कुत्रं पिसाळून जी गेलं, समोर एक माणूस होता, त्याला लई जोरात चावलं. ते चावलेला माणूस ज्याला चावलं ते माणूस म्हणजे कंपनीचा मालक. रिटर्न आलं की नाही? रिटर्न आहे बाळांनो, रिटर्न येणारच आहे सगळं तुमच्यामध्ये. आज काय झालं नाही, स्पर्धा परीक्षा करत असताना बरेच विद्यार्थी आम्हाला भेटायला येतात. काय बघा फरक बघा, छोटासा फरक बघा. तुम्हाला कंटाळा आलाय? किती जणांना बोर व्हायला हात वरती केला? बरं किती जणांना कंटाळा आलाय? किती जणांना बरं वाटायला लागले? तुम्ही हात वरती करा. मी सहज विचारतोय, मी करायचं सहज आपण रिॲक्शन देऊ. तुम्हाला सहज चांगलं दिसते असं आमचा विचार करून आम्हाला सोडते का काय? नाही रे बाबा सोडत नाही. आता तुम्ही सापडलाय का पर्याय? अकरावी कॉमर्स वाली म्हणा सर, इथनं पुढे कोणाला विश्वास ठेवणार? तुमच्यावर विश्वास ठेवून आता तुम्ही विश्वासघात केला, इथनं पुढे कुठलेही शिक्षक बोलू हे नाही, एकदा सरळी कंडोळे पुन्हा आम्ही हात आणणार नाही, का बाहेर तर बाहेर. बाबा ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सरांनी एवढ्या वेळा पास झाले, अवधूत सरांनी बऱ्याच एक्झाम दिले, मी बऱ्याच एक्झाम दिले, मी बऱ्याच एक्झाम पास आहे. आपण काहीही करू शकतो, फक्त आपल्यामध्ये ते मी करू शकतो ह्या फिलिंग्स कुठेतरी आल्या पाहिजे. आपल्यामध्ये ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. पालक येते तर काय म्हणतात नाही, सर माझ्या मुलाला ऑफिसमध्ये भेटायला येतात आणि येतात, सर माझ्या मुलाला एमपीएससी करायचे, तुम्ही जरा ह्याला काहीतरी करून कन्वर्ट करा एमपीएससी मध्ये, त्याला मोटिवेट करा. म्हणजे मुलगा आई वडिलांना घेऊन आला का आई वडील मुलाला घेऊन आले? तो लेट होते, तो लवकर होत नाही. काही मुलं अशी असतात आई वडिलांना काही कळत नाही, आडाणे असतात आई वडील. तो मुलगा घेऊन येतोय, सर मला एमपीएससी करायचे, फक्त आमच्या आई वडिलांना जरा समजावून सांगा, पण मला एमपीएससी करायची. कोण लवकर होणार? जो घेऊन आलाय ते. गरज कोणाला जास्त पाहिजे, आई वडिलांना का तुम्हाला? अहो
तोच विषय झालाय. त्या गरजेचं एक उदाहरण मी सांगतो. सांगलीचं रेल्वे स्टँड आहे, तिथे मी असं उभा राहिलो होतो आणि रेल्वे स्टँड तिथे उभा राहिलो होतो आणि दोघं पळत सुटली होती. एक जण जाडजूड होता आणि एक जण पातळ होता, बॅगा अडकवल्या होत्या. हे दोघं घामाघूम पळत सुटली होती. मला पुन्हा कळली रेल्वे धरायला पळाली होती. रेल्वे तिकडनं आली. मी माझं सगळं काम थांबवलं. मला एकच बघायचं होतं, माझं रेल्वे मिळते का नाही. ही दोघं पळायला लागले. मी ह्यांच्याकडे एकदा बघतोय, रेल्वेकडे एकदा बघतोय. रेल्वे प्लॅटफॉर्मवरची आली. ह्यांना रेल्वे दिसत्या, पळते सगळ्या घामाच्या जरा बॅगा बिगा अडकवले. एक झाड आहे, एक पातळ आहे, पळते. ट्रेन आली, थांबली, निघाली सुद्धा. ट्रेनचा पहिला डब्बा गेला, ट्रेनचा दुसरा डब्बा गेला. ही पळायला लागले. ट्रेन नाशिक चालल्या. ट्रेन इथं आहे, हे इथं आहे. मला एवढंच, याला ट्रेन मिळते का? मी सगळं माझा काम धंदा थांबवला. एकच अट्रॅक्शन, ट्रेन मिळते की नाही. ट्रेनचा शेवटचा डब्बा राहिला होता. ट्रेन निघणार एवढ्यात ते सड पातळ जे होतं नाही, त्यानं जी जोरात उडी मारली डायरेक्ट डब्यात आणि ट्रेन निघून गेली. दोघांचे एकटे गेले, एकटं राहिले नाही. एकटं विचारायचं येतं, धापायचं येतं. मला लई वाईट वाटलं. विचारायला दोघं चालली ती, एकट्याला ट्रेन मिळाली, एकट्याच चुकली. वाईट वाटून मी असं बघत होते आणि ते हसायलाच चालू केलं. आता सस्पेन्स वाटला. अरे हसते का? मग ट्रेन सुद्धा रडायला पाहिजे, वाईट वाटायला पाहिजे. व्हाय इज लाफिंग? आय बिकेम व्हेरी कन्फ्युज. मी गेलो, अरे बाबा तुझ्या जो मित्र आलेला गेला, त्याला गाडी मिळाली, तुझी गाडी चुकली, तुला वाईट वाटायला पाहिजे, तू रडायला पाहिजे. तू हसतोस कसा? तू मला अरे बाबा हसू नाही तर काय करू? तू गेला ना, तू मला सोडायला आला. जो गेला ना तो मला सोडायला आला होता. आणि ते डब्यापासून ते तुमचे आई वडील ते डब्यापासून चालले आणि मी मात्र अहो माझी 10वीची बॅच आहे. 10वीच्या बॅचला 160 विद्यार्थी, 170 विद्यार्थी माझ्या एका लेक्चर असतात. पालक कधी मीटिंग मध्ये येतात, पॅरेंट्स सुद्धा मला सिलेबस वाचून दाखवले. पालकांना धड्याची नाव पार झाली, पण पोराला धड्याचं नावच नाही. ते ट्रेनचं उदाहरण तेवढ्यासाठी होते. गरज तुम्हाला पाहिजे. ट्रेन कोणाला धरायची आहे? तुम्हाला. गरज कोणाला जास्त पाहिजे? आणि कोणाला पाहिजे? मग आपल्याला गरज कुठे आहे? तुम्हाला गरज पाहिजे. यू कॅन डू इट. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग एक अप्रोच ठेवून चला सुरुवात. एक पॉझिटिव्ह, आजपासून काय पॉझिटिव्ह नव्हतं, एक पॉझिटिव्ह. आणि हे शिक्षक आहेत नाही, तुम्ही डिपेंड्स राहता की आम्हाला टीचर पाहिजे, तुम्हाला शिकवणार कोणतरी चांगले मिळाले असतील, आम्हाला शिकवणार कोण मिळालं नाही. नथिंग एल्स. सेल्फ स्टडी म्हणजे हार्ड वर्कर पाहिजे. तुम्ही जागेपेक्षा लहान असतं घर, जागेपेक्षा लहान असतं घर, घरापेक्षा लहान असतं दार, दारापेक्षा लहान असतं कुलूप, कुलपापेक्षा लहान असते चावी. मात्र ती चावी पूर्ण घरावरती राज्य करते. ती तुमच्या आयुष्याची चावी म्हणजे बाबा तुमचं हार्डवर्क आहे. हार्डवर्क नसेल तर काय होईल? चावीच नाही घराची, घराच्या बाहेर ताकदच उभा राहिली. तुम्हाला असं कुलूप करतो की तसं हार्डवर्क जर नसेल, हाऊ यू गेट सक्सेस? युअर कॅम्पस सिलेक्शन डिपेंड्स ऑन युअर नॉट युअर पर्सेंटेज, ऑन युअर स्किल. आज एमपीएससी मध्ये होणारे पोरं कुठे आहेत? 90, 92, 95% करण्याची नाही. त्याच्यामध्ये एकच क्वालिटी, ते हार्डवर्कर आहे. तुमच्यामध्ये अपयश पचवता आलं पाहिजे. आलाय तुम्ही एमपीएससी पहिल्या आज साधी मोबाईलची गेम खेळायला गेला तर 10 स्टेप जरी मोबाईल मध्ये असल्या, पहिल्या दिवशी पहिली स्टेप होते, 2-4 दिवसांना दुसऱ्या स्टेपला जात आहे, मग तिसऱ्या स्टेपला जात आहे, असं करून 10 स्टेप पूर्ण करताय. त्या गेमला प्रॉपर वेळ देत आहे. आयुष्याच्या गेमला जिथे आपण सक्सेस होणार आहे तिथे आपण वेळ दिला पाहिजे नाही, दिला पाहिजे की नाही. सिच्युएशन बदलत्या, आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा पाहिजे. मी पीएसआयचा इंटरव्ह्यू देण्यानंतर माझ्यावर घडलेलं मी उदाहरण काय सांगतोय. पीएसआयचा इंटरव्ह्यू झाला माझा, मग ग्राउंडवरती आम्ही आलो, आम्ही सगळे क्वालिफाय वगैरे झालो. माझा मित्र अमोल मुंबईचा होता, तो क्वालिफाय नाही झाला. जरा फॅक्टी होता, म्हणजे तो एक्सरसाइज फील्ड मधला नव्हता. ब्रिलियंट होता एकदम, मेन्स पास आउट झाला, पण त्याला ग्राउंड नाही जमलं. मग आम्ही आलो. मग आपले याचे कोल्हापूरमध्ये याच्या रंकाळ्याच्या पाठीमागं खराडे कॉलेज आहे. त्या कॉलेजला कसं आहे, हे मैदान आहे, इकडे एक गेट आहे आणि तिकडे एक गेट आहे. आणि कोल्हापूरमध्ये म्हशी भरपूर आहे. मग आम्ही ग्राउंडच्या बरोबर मध्ये गप्पा मारत उभा राहिलो. मग तो अमोल वगैरे तो क्वालिफाय नाही झाला. मग आमची चर्चा वगैरे चालू होती, ग्राउंड नुकतंच करून आलो होतो. मग पुन्हा ते आमची चर्चा वगैरे चालू झाली. अचानक तिकडनं म्हशी उधळल्याच त्या गेटवरून. आमची चर्चा राहिली बाजूला, पाहायला चालू केलं. एकदम अटॅकच हो, डायरेक्ट तो ट्रॅकच आहे त्याचा. तिकडनं तो गेट त्या गेटवरून डायरेक्ट ह्या गेटला म्हशी राहिली उधळल्या. आम्हाला काय कळेनाच, एक चर्चा विर्चा पेटली. जेव्हा त्या आकांताला आम्ही इकडे पाय रोवले, म्हशी पाठीमागे पळायला लागले. मी स्पीड मध्ये गेलो, एक गेटच्या बाहेर गेलो, एका झाडाच्या तिथे झाड आहे, झाडाच्या पाठीमागे गेलो. ती म्हैस आली, शिंग फिरवली, पण मला काही टच करू शिकले, निघून गेली. बाकी मित्र काय तिकडे गेले. तो जो अमोल डिस्क्वालिफाय झाला, त्याला इकडं तिकडं काही मिळालं, तो स्टेटस कळाला.
हे स्पीड मध्ये पळाला पार पुढे म्हैस डिस्कनेक्ट झालं. पुन्हा आम्ही 15-20 मिनिटांनी तिथं आलो आणि एवढं पोट हसत होतो म्हणजे तो झालेला किस्सा. त्यावेळी त्यांना सांगितलेलं वाक्य मी स्पीच मध्ये सांगतो. तर आम्हाला म्हणला असं आज ज्या स्पीड मध्ये मी पळालो नाही म्हैस पाठीमागे लागलं त्या स्पीड मध्ये काल जर PSIच्या ग्राउंडवर पळालो असतो ना महाराष्ट्रात पहिला आलो असतो. म्हणजे प्रत्येक ग्राउंडच्या म्हैस पाठीमागे आला पाहिजे. प्यास भी गजब की लगी थी लेकिन पानी में जहर था, पीता तो भी मर जाता, न पीता तो भी मर जाता. बाबा फक्त तुम्हाला ते त्याला गरज होती, कर नाही तर मर, त्याला दुसरा ऑप्शन नव्हता, त्यामुळे तो पाळला. जीवाच्या आकांताने जर तुम्ही करायला गेला तर यू कॅन डू इट. आज एखाद्याला सांगितलं भिंतीवर बुक्की मार, हळू मारेल तरी हाताला लागेल. पण कधी कधी आपल्याला एवढं चिड आलेली असते आयुष्याची, फाटशी भिंतीवर मारतो आपण जोरात किंवा कुठे ते मारते वाहते, सगळी पॉवर तुम्ही हातात एकवटलेली असते. तशी तुम्ही सगळी विल पॉवर एकवटा. यू कॅन डू इट. एवढं मी नक्कीच तुम्हाला सांगेन. आणि एक उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. एक नाव पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसं असते बघा. नवरा बायको असतात आणि नवरा बायको असतात आणि बोका तिथे यायचा किचन मध्ये रोज दूध पिऊन जायचं. बायको चिडली आणि नवऱ्याला म्हटली त्या बोक्याला कुठं नेऊन सोडू नये. काय म्हटली? अर्धी जण झोपली बघा काय बोलतो. आम्हाला नुसती जर ऐकायला बरं वाटतं, बडबडायला काय म्हणून आणि बोक्याला कुठं नेऊन सोडून या. नवरा आता बायकोला सांगितलं ऐकायला पाहिजे. बोक्याला धरतोय आणि एका गल्लीतून सोडून येतो आणि बायकोच्या समोर येतो. सोडला नाही बोका. बायको म्हणते ते बघा तुमच्या आधी जाऊन तिकडे गेली. बोका लगेच वाट विसरतो का ही कॅनॉट फॉरगेट द वे. बायको पुन्हा असंच चालू रोज किचन मध्ये येऊन खाणे पिणे तो निघून जाणे बोका. बायको पुन्हा चिडते आणि नवऱ्याला म्हणते सोडा एक बोका सोडता येत नाही इथल्या इथे सोडून येते. नवरा 4-5 गल्ल्या पुढे बोक्याला सोडून येतोय अर्ध्या तासात आणि मग ऐकत म्हणतो बायको समोर सोडलाय नाही बोका. ते म्हणते बघा तुमच्या आधी तिकडे किचनवर गेला. हे बाय थांबे ना. मग बायकोला एक दिवस काय राग कंट्रोल होत नाही. ती म्हणते तुमच्या पुरुषाला ती थोय म्हणते एका बोक्याला सोडता येत नाही. ती नवऱ्याच्या मध्ये मना लागते. तो म्हणतोय ए लय आवाज करू नको. आज तर ह्यो बोका राहील नाहीतर तुझा बोका राहील. आज याला सोडल्याशिवाय सोडत नाही. आज याला सोडल्याशिवाय सोडत नाही. आणि हे बोक्याला धरतोय, बोक्याला धरतोय, बोक्याला सोडायसाठी जातोय, बोक्याला धरतोय आणि बोक्याला सोडायसाठी जातोय. तासभर झाले येतच नाही. 2 तास झाले येतच नाही. दुपार होते येतच नाही. बायको टेन्शन मध्ये ह्यो बी बोका नाही तो बी बोका नाही. कुठलाच बोका परतायला तयार नाही. दुपारी बायको जेवत नाही. बायको टेन्शन मध्ये असते. परत काही नाही. बायको टेन्शन मध्ये असते. मग संध्याकाळ होते, रात्र होते, बोका कुठलाच परत. बायको खरोखर टेन्शन मध्ये येते. रात्रीचे 12-1 वाजतात आणि दारावरती नॉकनॉक होते. बायको पळत जाऊन दारू कुठल्या तरी बोक्याचं तोड दिसेल. दार उघडते. तिला दया आली असती नवऱ्यावरती. बिचारा सकाळपासून घरी गेलाय. दार उघडते बघते तर काय समोर नवरा केस इसकटली, कपड्याची बटणं बिटणं सगळी तुटलेली, सगळे मरकटलेली सगळं होतं ते. आणि ते बघते तिला नवऱ्याच बघून वाईट वाटते. बिचारा कुठेतरी पडून आले घरपून. बघता खाली बघते तर पायात बोका. कामच झालंय. म्हणते तुम्हाला असं म्हणायला नाही. नवरा डबल आवाज करून तेवढं काम कर. पहिलं डोक्याला काहीतरी खायला दे. बायको म्हणजे या वैतागाने सोडायला सांगितलं तुम्हाला. पहिलं ही म्हणते नवरा डबल आवाज खाली कर म्हणते आधी पहिलं डोक्याला खायला घाल. मग बायकोला काही कळत नाही काय सत्य आहे. नवऱ्याने आवाज सोडत विचार की गप होते. बरं ठीक आहे बोक्याला तिकडे काय ते बघते खायला घालते. झाले काय ते तरी सांगा. तुझ्या नादात या बोक्याला सोडायला खूप लांब जंगलात गेलतो. येताना घरची वाट विसरलो. तो बोका होता त्याच्या पाठीमाग घरी तरी आलो जंगलात बसायची वेळ आली. तेव्हापासून तो बोका त्या घरचा परमनंट मेंबर झाला. तर त्या बोक्यामुळे बोका परत आला. सुखरूप परत आला ना तो. जरा तुम्हाला हसवलं जरा. बरेच जण असे सिरियस बसले होते. दॅट्स ऑल. हसत खेळत काय असतात काही दोष असतात नॉलेजचे ते मी द्यायचं तसे द्यायच लागले. फक्त देण्याची जरा ट्युनिंग वेगळी आहे. ते तुम्हाला पसरलं पाहिजे. आणि नाव काहीतरी ठरवा आयुष्यात. व्हॉट आय वॉन्ट टू बी. आणि तुम्ही करू शकता. आज पोलीस भरती आम्ही 150 वर मी स्वतः पोलीस केले. सरांच्या हाताखाली ढीक भर झाले. असे कितीतरी विद्यार्थी आज युट्यूब वरती तुम्ही खास करून बारस्कर सर बारस्कर अकॅडमी टाका.
किती मुलांचे वर्दीवर पोरा किती मुलांचे मी आणि अमोल सरांनी सत्कार घेतलेत बघा. तुम्हाला दोघं आले मोठं मोठं बोलून गेले, युट्यूबवर सर्च करा किती मुलांचा सत्कार घेतले ते बघा. त्या मुलांना आधी काय येत नव्हतं, बरीच मुलं अशी नवीन आली, पोलीस भरती म्हणजे काय माहित नव्हतं. आणि अशी किती उदाहरण दाखवू, जसं तुम्ही आज माझ्या स्पीचला बसलाय, यातले काही जण खास पोलीस भरतीचे विद्यार्थी, काही जण खास स्पर्धा परीक्षा देणार आहेत, पण काही जण धरून आणलेले. पण त्या धरून आणलेल्याच्या मनात इच्छा होत्या आपण मी काहीतरी केलं पाहिजे, आणि धरून आणलेल्यापैकी लय जण आम्ही पोलीस केले. जे धरून जबरदस्तीने बसवली ती त्यांच्या मनात विचार आला नाही, सर म्हणते ते काहीतरी तथ्य आहे, आपण ते दिलं पाहिजे. आणि गावाला अशी ट्रिपवर आम्ही अधिकारी केले. माझ्याकडे एक आजी लोटायला होती, त्याचा नातू लय बनवायचा आणि सारखी त्रास द्यायचा त्या आजीला. त्या नातूला म्हणलं, आजीला म्हणलं नातू जरा घेऊन माझ्या ऑफिसला. त्याला म्हणलं तुझ्या तिथे रग आहे ना, उर्मी आहे ना, तो त्या ग्राउंडवर आहे आमच्या पोलीस भरतीच्या पोरांवर पळून टाकू. आणि त्यात खरोखर रोगच होती तेवढी. तो पोलीस भरतीच्या पोरांवर तेवढा पळाला, तुझं फिटनेसच जाम होतं. आज ते पोरगं मुंबईचे पोलीस आहे, त्याला मी पोलीसच केलं. त्याची एनर्जी आपण चांगल्या कामाला लावली. घरी लहान मुलं त्यांना तुम्ही किती बी गबासा म्हणलं ते गबासणार आहे का? ते भिंतीवर काहीतरी लिहिणार, कपडे करणार, खेळणी तिथंच टाकणार. मग त्या पोरांचा आपण उपयोग नाही करून घेत. त्याला काहीतरी काम लावायचं. जर हे पेपर विस्करलेले व्यवस्थित लाव, ते लावते सगळं. तुम्ही ते विध्वंस करणार, बुद्धी तीच आहे. आपण विध्वंस कामात लावलो. रोबोट पिक्चर बघितला ना रजनीकांतचा, ती चीप बदलल्यावर वाईट कामं करतोय, चीप बदलल्यावर चांगली कामं करतोय. तुमच्या सगळ्यांमध्ये ती एनर्जी आहे. ऑल ऑफ यू हॅव द सेम एनर्जी, फक्त ती चीप बदलण्याची गरज आहे. गेटिंग माय पॉइंट? आजपासून थिंकिंग कसं पाहिजे? वी शुड बी पॉझिटिव्ह. सोच मत इतना तेरा मंजर भी आएगा, सोच मत इतना तेरा मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर खुद समंदर भी आएगा, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. का मिळत नाही? तुम्ही त्या मनात विचार का आणत नाही? मी करू शकत नाही, कधीच निगेटिव्ह थिंकिंग आणायची नाही. काही करा. आय वॉन्ट टू बी द डॉक्टर, तुम्ही डॉक्टर होणार. आय वॉन्ट टू बी एन इंजिनियर, तुम्ही इंजिनियर होणार. मला पोलीस मध्ये जायचंय, तुम्ही पोलीस होणार. अधिकारी व्हायचंय, अधिकारी होणार. तुम्ही ठरवायला कमी पडताय. आज तुम्ही काय म्हणताय? मी कुठलं, मी काय करू शकते, मी 50% जाईन. अहो बिल गेट्स काय म्हणतात, आय एम नॉट द युनिव्हर्सिटी टॉपर, मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटी टॉपर्स आर माय एम्प्लॉईज. ते म्हणतो मी युनिव्हर्सिटीचा टॉपर नाही, पण ठीक आहे टॉपर माझ्या हाताखाली कामाला आहे. त्याचं वाक्य आहे, आय एम नॉट द युनिव्हर्सिटी टॉपर, मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटी टॉपर्स आर माय एम्प्लॉईज. तुमच्यामध्ये फक्त विल पॉवर पाहिजे. आज एवढंच, आज आमच्या स्पीच मधून सरांच्याकडून तुम्ही सब्जेक्ट ओरिएंटेड नॉलेज घेतलं, आणि माझ्या स्पीच मधून तुम्ही जर काय घेतलं तर लक्षात ठेवा, घरी जाऊन अभिमानाने सांगा पॉझिटिव्ह थिंकिंग. मी जे ठरवणार ते मी करणार. जर तुम्ही ठरवलं, अख्खं जग जरी तुमच्या विरोधात झालं तर तुम्हाला कोण अडवू नाही शकत. इट्स माय चॅलेंज. तुम्ही ठरवलं अधिकारी होणार आहे, सगळं जग म्हणून होत नाही, तुम्हाला उचलून कुठे फेकतो, तुम्ही तिथनं अधिकारी होऊनच या. फक्त आपल्याला येऊ. आणि शिक्षणाचा रोल काय म्हणजे, शिक्षक फक्त तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी. ते गंगा नदीचा पूर आलेला असतो, पूर. विद्यार्थी बघा, पहिले शिक्षक काय रिस्पेक्ट होता. पूर आला होता, पूर, आणि त्याचं घर सगळं पडून गेलं होतं, मातीच्या भिंती सगळ्या पडल्या होत्या आणि सगळं पडलं होतं. त्याला वाईट वाटलं त्या विद्यार्थ्याला, पण त्याच्या शिक्षकाची त्याला आठवण आली की शिक्षक मला धीर देत होते, पाठीवरचे हात ठेवून म्हणजे मला हे करत होते. मग तो शिक्षकाकडे गेला, आणि त्या शिक्षकांना घरी नदीचा पूर आला, घर पडलं, ते सांगण्यासाठी गेला. शिक्षक असे बसले होते, आणि तो विद्यार्थी आला आणि मला ओळखलं का सर, पावसात आलं कोणी? ओळखलं का सर, पावसात आलं कोणी? कपडे होते मरकटलेले, डोक्यावरती पाणी. क्षणभर बसला, वरती पाहुणा असला आणि म्हणाला, सर गंगामाई पाहुणी आली, गेली घंटा राहुणी, माहेर वाशित पोलिसांची सर्व घरभर नाचली, जाईल कशी एकटी, जाईल कशी, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, जाता जाता माझ्या डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले. सगळं घर पडलं, त्याला वाईट वाटलं. हे ऐकल्यानंतर गुरुजींना वाईट वाटलं. गुरुजींनी त्याला हेल्प करण्यासाठी खिशात हात घातला. तर तो म्हणाला, सर पैसे नको. तो कशासाठी आलता ते महत्वाचं आहे. गंगामाई पाहुणे आली, गेली घंटा रावणी, माहेर वाशित पोरीसारखी सर्व घरभर नाचली, जाईल कशी एकटी, बायको मात्र वाचली, चूल खचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, जाता जाता माझ्या डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले. ते सरांनी पैसे देण्यासाठी हात केला, तरी तो म्हणा, सर पैसे नको. कारभारीला घेऊन पुन्हा लढतो आहे, चिखलगार काढतो आहे, पडकी भिंत पुन्हा बांधतो आहे. सर मोडून गेला संसार माझा, तरी मोडला नाही गेला. सर पाठीवरती हात ठेवून फक्त लाड म्हणा, फक्त लाड म्हणा, फक्त लाड म्हणा.
काम आम्ही करतोय भावाला, लढायचं तुम्हाला आहे. स्पार्क द्यायचं काम आम्ही करतोय, धमाका करायचं काम सगळं तुमचं आहे. म्हणून भावानो, आज बरेच विद्यार्थी स्पीच म्हणल्यावर येत नाही, पळून जातात. कट्ट्यावर बसून काय होणार आहे? बाहेर कट्ट्यावर बसून व्हॉट विल यू गेट? नथिंग यू गेट. ती तुला स्पीच सोडून गेली, बाहेर कुठेतरी बसले असतील, काय केलं त्यांनी तिथं बघून? तासभर कोणाला तरी गप्पा मारल्या. पण याच्यातून जी मुलं इन्स्पायर झाली, आणि मी ज्या मुलांना इथं धरून आणलं होतं कॉमर्सची, भावानो तुम्ही अभ्यास करत असताना वाचू नका. वाचल्यानंतर थोड्या वेळाने सगळ्यांसाठी सांगतोय, जे आपण वाचतोय ते थोड्या दिवसांनी विसरतोय. विस्मरणी देवाने दिलेली आपल्याला देणगी आहे. मग लक्षात ठेवण्यासाठी मला सांगा, एखादा पिक्चर आहे बाहुबली पिक्चर. बाहुबली पिक्चर सगळ्यांच्या लक्षात आहे, हाय नाही? त्यात महेंद्र अमरेंद्र बाहुबलीला कुणी मारलं होतं? कटापा मारलं होतं. कसं मारलं होतं? तलवार पाठीमाने. मग कधी पिक्चर जाताना आई म्हणले का, बा पिक्चर जाताना वही पेन घेऊन जा, नोट्स काढ, व्यवस्थित लक्षात ठेव. तरी पिक्चर आहे कसं लक्षात राहतं? व्हिज्युअलाइज इफेक्ट. डोळ्याने जे बघतो आपण ते लवकरात लवकर विसरत नाही. तुम्ही जो अभ्यास करताय, आता हे कॉमर्स मी बऱ्याच मुलांचं घेतो, मला वेळ नाही, मला पुढच्या वेळेला चान्स मिळाला तर खास 11-12 होते सुद्धा बोलवा, मी तुमच्या लाईव्ह डेमो घेऊन दाखवतो. तुम्ही मला कुठलीही व्याख्या द्या, घड्याळ लावून मला 4 ते 5 मिनिटं द्या, एक शब्द सुद्धा इकडे तिकडे करत नाही. हाय तसं पाठ करून माझं नाही, तुमचंही पाठ करून दाखवतो. टेक्निक आहे, व्हिज्युअलाइज इफेक्ट आहे. मी बाहुबली म्हणल्यानंतर तुमच्या पिक्चर डोळ्यासमोर आला, कटापा म्हणल्यावर ते सीन तुमच्या डोळ्यासमोर आला, कारण तो डोळ्याने तुम्ही पाहिला होता, तो तुमच्या डोळ्यासमोर आला. म्हणजे डोळ्यासमोर येण्यासाठी आधी ते व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. तुम्ही अभ्यास करताना व्हिज्युअलाइज अभ्यास करा, ते चित्ररूपात अभ्यास करा, तो अभ्यास कधी विसरत नाही. अहो ते चित्ररूपात अभ्यास न करणे म्हणजे विटावर वीट ठेवून भिंत लवकर होऊ शकते, पण ती पहिल्या पावसात पहिल्या उन्हात लगेच पडणार, कारण त्याच्यामध्ये सिमेंट नाहीये. तसं भावाने सिमेंट म्हणजे ट्रिक आहे. आज एमपीएससीचे कुठं जरी लेक्चर असले तरी 11वी 12वी 10वी 12वीच्या मुलांनी न चुकता ते लेक्चर अटेंड करा. त्याच्यातून ट्रिक मिळतात अभ्यास कशी करायची. एवढं सगळं स्वामी विवेकानंद एकदा वाचल्यानंतर पान फाडून टाकत होते, आपण पान फाटेपर्यंत वाचले तरी सुद्धा लक्षात. We can do it. Got it? So I'd like to stop here. तुमचा सगळ्यांचा बराच वेळ घेतला. मुली आहेत, मुलींसाठी एक पोएम सांगतो आणि मुलांसाठी तुम्हाला थांबा घेऊ. पोएम मोजून 2 मिनिटाची, मुलांसाठी पोएम 2 मिनिटं. किती मिनिटं झाली? 4 मिनिट. आणि मी विषय सोडून इकडे तिकडे भरकवलं तर 1 मिनिट. किती मिनिट झाले? 5 मिनिट. मुलींना जर विचारलं, मुलींना बरेच जण कमी समजत होते, मुलींना कमी समजत होते, तू करू शकत नाही, मुलगी काय करणार आहे. त्यांच्यासाठी लहान मुलगी असते, पप्पांचा बोट धरलेली असते, लहान मुलगी पप्पाचा बोट धरलेली असते. लहान मुलगी मोठी होते, शाळेत जाते, शाळेत कॉलेजमध्ये जाते, कॉलेज नंतर नांदायला जाते, आणि नांदायला जाताना त्यावेळी तिच्या पप्पाने एक वाक्य म्हणते, ते वाक्य बाबा मुलीसाठी खूप महत्वाचं, लक्षात ठेवा. ते वाक्य मी ते रिपीट करतो आणि ते थांबतो. शाम हो गई घूमने चलो ना पापा, मम्मी तो सो गई लोरी तो सुना दो ना पापा. मुलगी आपल्या वडिलांना म्हणते, शाम हो गई घूमने चलो ना पापा, मम्मी तो सो गई, आप तो लोरी सुना दो ना पापा. स्कूल हो गई, आप कॉलेज जाने दो ना पापा. स्कूल हो गई, आप कॉलेज जाने दो ना पापा. पाल पोसकर इतना बड़ा किया है, अब खुद से जुदा करो ना पापा. लग्न पाल पोसकर इतना बड़ा किया है, अब खुद से जुदा करो ना पापा. तरी लग्न करते. अब खुद से जुदा ही किया है तो आंसू मत बहाओ ना पापा. अब खुद से जुदा ही किया है तो आंसू मत बहाओ ना पापा. पापा आपने मेरी हर एक बात मानी है, पापा आपने मेरी हर एक बात मानी है. और एक बात मानो ना पापा, मैं इस दुनिया पे बोझ नहीं हूँ, इस दुनिया को समझाओ ना पापा, इस दुनिया को समझाओ ना पापा. सगळ्यात ब्रँडेड आशीर्वाद जे तुमच्या घरी आहे. मी प्रत्येक स्पीच मध्ये लास्टची 2 मिनिट आई वडिलांवरती नक्की बोलतो. तुमचे आई वडील जर तुमच्यापासून खुश नसतील तर तुम्ही कधीच यशाच्या शिखरावरती जाऊ शकत नाही, आणि माझी इच्छा आहे की जाऊ नये. तुमचे आई वडील खुश पाहिजेत. आज शिक्षकाचा पेन पडला, 10 विद्यार्थी पुढे येते पेन उचलून द्या, पण आईने एखादं काम सांगितलं, तुला काय करते, पप्पाला काय करते. आज सगळ्यात ब्रँडेड आशीर्वाद कुठलाही करतो तुमच्या आई वडिलांचा. अचानक ट्रक अंगावर येते आणि थोडक्यात तुम्ही वाचताय, बापरे वाचलो. आणि वाचला कसं काय? तिथं आई वडिलांच्या आशीर्वादाची भिंत मध्ये आली, त्यामुळे ती ट्रक साईडने गेली. हे तुमचे वडील आहेत. वडिलांच्या खांद्यावर लहान मुलगा बसतोय, वडिलांच्या खांद्यावर लहान मुलगा बसतोय आणि मग खांद्यावर उभा राहतोय. त्यावेळी ते काय म्हणतो बघा, मेरे कंधे पे बैठा मेरा बेटा जब खड़ा हुआ तो कहने लगा पापा मैं तुमसे बड़ा हूँ. वडिलांपेक्षा मोठा झाला तो. मेरे कंधे पे बैठा मेरा बेटा जब खड़ा हो गया तो कहने लगा पापा मैं तुमसे बड़ा हो गया. मैंने कहा भले इस गलत फहमी में रहना, लेकिन मेरे हाथ पकड़े रहना, जिस दिन हाथ छूट जाएगा तेरा खूबसूरत सपना टूट जाएगा.
हात सोडला तो खाली पडला तर त्याचं स्वप्न भंगून जाईल ना. अरे गेटिंग मी वालन करी मेरे कंधे पर बैठा मेरा बेटा जब खड़ा हो गया तो कहने लगा पापा मैं तुमसे बड़ा हो गया. मैंने कहा भले इस गलतफहमी में रहना लेकिन मेरे हाथ पकड़े रहना. जिस दिन हाथ छूट जाएगा तेरा खूबसूरत सपना टूट जाएगा. ये दुनिया वास्तव में इतनी अच्छी नहीं है क्योंकि तेरे पैरों तले अभी तक जमीन नहीं है. मैं तो तेरा बाप हूं बेटा. सच में खुशी हो जाऊंगा जब वास्तव में तुम मुझसे बड़ा हो जाएगा. जब वास्तव में तुम मुझसे बड़ा हो जाएगा तब सब कुछ तुझे सौंप कर तेरी कंधे पे इस दुनिया को छोड़ के चला जाऊंगा. इस दुनिया को छोड़ के चला जाऊंगा. आपलं कोणीतरी ऐकतं हे बोलण्यासाठी खूप असतं. आपलं कोणीतरी ऐकतं हे बोलण्यासाठी खूप असतं. आपलं कोणीतरी वाचतं हे लिहिण्यासाठी खूप असतं. आपली कोणीतरी वाट बघतं हे चालण्यासाठी खूप असतं. आणि आपली कोणीतरी आठवण ठेवतं हे जगण्यासाठी खूप असतं. थँक्यू सो मच.